गुप्त सूचना के आधार पर फील्डिंग लगाकर कलम्मा पुलिस ने दुपहिया वाहन पर बोरों में गांजा भरकर ले जा रहे 2 युवकों को अरेस्ट किया। आरोपियों के नाम हर्ष रवि पांडे और मोहम्मद सोहेल मोहम्मद अतीकुल्ला सिद्दीकी बताए गए। पुलिस ने आरोपियों के पास से 62,560 किलोग्राम गांजा, एक मोबाइल और दुपहिया वाहन समेत कुल 13,50,000 का माल जब्त किया। जानकारी के अनुसार दोपहर करीब 1:30 बजे मिली सूचना के आधार पर पुलिस ने बेले नगर में नाले के पास फील्डिंग लगाई। कुछ देर में दुपहिया वाहन पर सवार 2 युवक बोरों को लाद कर आते दिखाई दिए। दोनों को रोककर पूछताछ करने पर वे संतोषजनक जवाब नहीं दे सके। पुलिस ने बोरों को खोलकर देखा तो उसमें भारी मात्रा में गांजा मिला। तुरंत सारा माल जब्त कर हर्ष और सोहेल को अरेस्ट कर लिया गया। पूछताछ में आरोपियों ने बताया कि उन्होंने ओडिशा से ये गांजा शहर में बिक्री के लिए लाया। पुलिस ने एनडीपीएस एक्ट समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवल्या जात आहे। त्या अंतर्गत सर्व प्रकारचे ड्रग्ज याच्यावर अतिशय कठोरपणे ड्रग्ज विक्रेते, ड्रग्ज बाळगणारे यांच्यावर अतिशय कठोरतेने कारवाई सुरू आहे। त्याच मोहिमेअंतर्गत आमचे डीबी पथकाचे प्रमुख एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीममध्ये ललित चेंडे, नितीन मिश्रा, प्रमोद कंगाले, विशाल बैसारे, अजय गटलेवर आणि अविनाश गोलवंशी यांना एक टीप मिळाली होती की बेलेनगरमध्ये असलेल्या नाल्याजवळ एक गांजा ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांनी त्या टीपवर काम करून तिथे सापळा रचला आणि सापळा रचून तिथे त्यांना गांजाचा साठा आणि 2 आरोपी हर्ष रवि पांडे आणि मोहम्मद सोहेल उर्फ अतीकुल्ला सिद्दीकी दोन्ही राहणार बेलेनगर हे त्या ठिकाणी मिळून आले। त्या ठिकाणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर एकूण 62.560 किलो गांजा त्या ठिकाणी मिळून आला। आरोपींच्या ताब्यातून तो संपूर्ण गांजा, एक 2 व्हीलर आणि एक मोबाईल असा एकूण 13,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला। आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत यापूर्वी गुन्हे नाही आहेत। पहिल्यांदाच ते या गांजाच्या व्यवसायात मिळून आलेले आहेत। आम्ही आता आमचं प्रत्येक ड्रग्जमध्ये ऑपरेशन थंडरनुसार आम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक या दोन्ही लिंकवर काम करतो आणि आमचे माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनात बॅकवर्ड लिंकमध्ये पण आम्ही जाणार आणि फॉरवर्ड लिंक हा गांजा कुठे जाणार होता याचा सुद्धा आम्ही तपास करणार आणि हा कुठून आणला होता याचा सुद्धा अधिक तपास करणार आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।